आज आपण एक अशा राईडला जात आहोत जिथे आपण वर्षभर वाट बघतो, म्हणजे आम्ही तरी वर्षभर वाट बघतो. वर बघा काय नजारा दिसतोय यार, काय ढग दिसत आहेत. लेफ्ट घेतला आणि आता आपण जॉईन झालो आहोत मुंबई गोवा हायवे. असलंच असं धुकं दिसत आहेत यार, शेट. होय 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 होय, काय नजारा आहे यार, काय नजारा आहे, सुंदर, अतिसुंदर. भाई भाई रस्ता बघा, जसं आपण पेन वगैरे सोडतो ना, मस्त वाटतं यार. काय लँडस्केप वाटतोय ना, चांगला प्रोग्रेस आहे. लाईट वगैरे लावले तिकडे, हे बघा, म्हणजे बऱ्यापैकी उजेड आहे आता बोगद्यामध्ये. लाईन बघा इकडे पेट्रोल पंपवर, बाबा रे. म्हणजे आजपर्यंत मी रील्स बघत होतो ना. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे. आय होप यू आर डुईंग वेल. सो आज आपण एक अशा राईडला जात आहोत जिथे आपण वर्षभर वाट बघतो, म्हणजे आम्ही तरी वर्षभर वाट बघतो तिथे जायची. सो आज आम्ही जाणार आहोत कोकणात. येस, बरोबर, मी आता सस्पेन्सचं खेळणार नाही. आम्ही कोकणात जाणार आहोत. आता आम्ही म्हणजे इकडे कोण कोण आहे मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्येच सांगितलेलं की जास्त लोक असतील. जास्त लोक म्हणजे 4च लोक आहेत, बट आहेत जास्त लोक आहेत माझ्याप्रमाणे. सो आम्ही आता निघतोय. बाईक रेडी आहे. इकडे माझी आहे, इथे विनयची आहे, इथे ओमकारची आहे आणि डॅनियलची आहे. मी सर्वांना भेटवतो. हा डॅनियल तर तुम्ही ओळखतातच. आणि हे दोघं बघा इकडे काय गप्पे शप्पे लढवत आहेत. बाई इकडे विनय आणि ओमकार. चला फटाफट निघूया आता, कारण आता टाईम पण झाला आहे 4:48. सो आम्ही हलकं फुलकं ब्रेड बटर खाल्लं आहे. सो आता बघू कुठेतरी ब्रेकफास्ट करायला. भूक लागली तर ब्रेकफास्ट करायला थांबणार. आता तरी फटाफट निघूया, कारण जेवढ्या लवकर निघू तेवढं चांगलं आहे. नंतर जर ऊन आलं तर प्रॉब्लेम होणार. सो आता नारळ फिरवणार. गणपती बाप्पा मोरया. कडाक मस्त फुटला. चला आता निघूया. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो गाइस, रेडी. मोरया. लेफ्ट लेफ्ट. सो भाई निघालो आणि खूप मजा येत आहे आम्हाला. कनेक्ट नाही हुआ क्या? अरे हा रे, एक तास डिस्कनेक्ट झाला आहे. डॅनियल डिस्कनेक्ट झाला आहे. सो भाई ट्रिप चालू नाही झाली की इकडे आता ओमकार पेट्रोल भरतोय. काल रात्री झोपलेला वाटतं. आम्ही काल रात्री तिघांनी पण पेट्रोल फुल केलं आहे. तो झोपलेला, बिझी होता. हां, वसई. आता वसईवरून भरून आला काल रात्री. 360 किलोमीटर्सची अजून रेंज दाखवत आहे. सो आता बघू आपण चिपळूणात भरू कुठेतरी मिळालं तर. आणि इथून माझ्या घरापासून डिस्टन्स होता 419 किलोमीटर्स. 419. सो बघू आता कधीपर्यंत पोहोचतोय आम्ही. टाईम तर आम्ही ठरवला नाही आहे काय. आरामात जाणार, एकदम मजा करत जाणार, कारण फर्स्ट टाईम आम्ही एवढे सगळे चौघजण जातोय. तो बघू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हाय हाय. सकाळी सकाळी आपले महाराज दिसले मस्तपैकी, मजा आली. खड्डा ना. हां नशीब. आता आम्ही वाशीला पोचलो आहोत आणि वर बघा काय नजारा दिसतोय यार, काय ढग दिसत आहेत. सुंदर वाटतंय. फक्त काळ्या ढगांची भीती वाटते, बट ठीक आहे. सो मित्रांनो, आता आपण कळंबोली सिग्नल जवळ आलो आहोत. जरा थांबूया. सारखा इंटरकॉम डिस्कनेक्ट होतो. आम्हाला कंटाळा आला लिटरली. झालं, दाबला का बटन? मी आता पनवेल सिटीतून पुढे आलो आहेत आणि बघा आता इकडे राईट पंजिम पुणे स्ट्रेट 546 पंजिम दाखवते. म्हणजे आता या ब्रिज खालून जस्ट राईट घ्यायचा आणि आपण जॉईन होणार मुंबई गोवा ओल्ड हायवेला. मस्त वाटते, मजा येते. लेफ्ट घेतला आणि आता आपण जॉईन झालो आहोत मुंबई गोवा हायवे. सुपर. महाड 125, अलिबाग 57, पेन 28 आणि गोवा 536. हा तो सुगंध असा यायला सुरुवात झाली ना, असं वाटतं गावी आपण पोचलो आहे. आता आपण कर्नाळा बर्ड सँक्च्युरी जवळ पोचलो आहे. तो बघा टोक तुम्हाला दिसत असेल. आय डोंट नो गोप्रोत दिसत आहे की नाही, बट आता पोचलो आहोत आपण कर्नाळा बर्ड सँक्च्युरी जवळ. ओ भाई हे बघा काय सुंदर नजारे दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि अजून तरी आम्ही पेण पण नाही आलं आहे. आणि जसं आता आम्ही पुढे जात आहोत ना, तसं सुंदर नजारे, अजून सुंदर नजारे येतील. मजा येईल अजून. नारळाची झाडं वगैरे काय दिसते यार. आंब्याची झाडं, काजूची झाडं होती तिकडे. सुंदर. हाय 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 हाय. लाईटला बघा कसलं असतं, असं धुकं दिसत आहेत यार. शेट.
धुकं इतकी दूर आहेत ते समजतच नाही यार, बट मस्त वाटतं, जे काय आहे ते मस्त वाटतंय. भाय 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 भाय, हे बघा यार काय दिसतंय ना, सुपर. पेस्टा काढतोय ह्या ॲक्टिवाची, मरेपर्यंत खेचतोय. कुठलं तरी चांगलं हॉटेल बघून खायला बसूया, मस्त भूक लागली आता खूप. स्पीड ब्रेकर, इंटरकॉमचा काहीच हाच फायदा असतो बघा. आता माझे 2 फेलो रायडर्स आहेत, पुढे चालत आहेत. स्पीड ब्रेकर आला, मला त्यांनी कळवलं स्पीड ब्रेकर आहे, मी माझी स्पीड कमी केली. सो जर तुम्ही ग्रुपमध्ये राईड करत असाल किंवा सोलो राईड करत असाल तर तुमच्याकडे एक इंटरकॉम असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला फोन कनेक्ट करू शकता तुम्ही. जर कुठे बोर झालात तर गाणी विणी ऐकू शकतात कमी आवाजात, किंवा मग तुमच्यासोबत तुम्ही ग्रुप राईड करत असाल तर तुम्ही एकमेकांशी बोलू शकतात. पुढे जर समजा तुमचा कोण मित्र असेल तर तो तुम्हाला सावध करू शकतो की पुढे कोण आहे नाही आहे. सो ह्याच्यासाठी इंटरकॉम हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कशात इन्व्हेस्ट करा या नका करू, पहिला एक चांगला हेल्मेट घ्या आणि त्याच्यावर एक चांगला इंटरकॉम लावा. अलिबाग इथून काढून गेल्यावर अलिबाग. होय 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 होय, काय नजारा आहे यार, काय नजारा आहे, सुंदर, अतिसुंदर. आणि ते व्हाईट कलरचं मंदिर पण काय सुंदर दिसतंय यार, शर्ट एकच नंबर. इथे बाजूला ही काय फुलं आहेत ना, पिंक कलरची मस्त अशी गुलाबी रंगाची फुलं आहेत. आणि बाजूला रेल्वे ट्रॅक आहे. खूप वर्ष झाले आम्ही ट्रेननी प्रवास केलाच नाही आहे. जेव्हापासून थोडं म्हणजे लहान होतो तेव्हा केलेला लास्ट, त्यानंतर मग गाडी नाही तर मग बाईक. इकडे एक हॉटेल दिसलं आहे रायगड नावाचं. सो आता इथे ब्रेकफास्ट करायला बसूया. हॉटेल रायगड किचन. आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत. एक हॉटेल रायगड म्हणून आहे, तो तुम्हाला आता दाखवलं. आणि आता वाजलेत परफेक्ट 7 वाजलेत आणि इडली मागवली आहे, ही माझी आहे आणि हा डॅनियल खाणार आहे. विनय तू काय मागवलं आहे? मसाला डोसा. तू? मेदूवडा. तो प्रत्येकाने मी पण उपमा मागवलेला, बट उपमा बोलले लेट होईल. सो आम्हाला आता लेट नाही करायचं. आणि इंटरकॉम आम्हाला एवढा त्रास देतो आहे ना, लिटरली सारखा डिस्कनेक्ट होतो आहे. कारण 3 ASG आहेत आणि एक V6 आहे. सो त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम देतो आहे, बट ठीक आहे चालेल. आता आपण नाश्ता करूया कारण भूक पण तेवढीच लागली आहे. आणि मग जाऊया आपलं परत कोकणच्या दिशेला. सो गाईस, हे आता आम्ही थांबलेलो इकडे आणि आम्ही नाश्ता मागवलेला. एवढा बकवास नाश्ता होता ना की म्हणजे इडली पण अशी वाटत होती कालची दिली आहे, आणि चटणी पण एवढी बकवास टेस्ट होती ना. वरून तो आमच्याशीच भांडतो आहे आम्ही त्याला कंप्लेंट केल्यावर. सो चुकीचं आहे. जर तुम्ही इकडून जात असाल तर इकडे मोस्टली अवॉइड करा रायगड किचनमध्ये. आणि त्यांची सर्व्हिस पण एवढी काही खास नाही आहे. तो उलटा आमच्यावरच बोलतो की तुमची चुकी आहे. अरे आमची कसली चुकी आहे, तुम्ही शिळं देतात. ठीक आहे, काय नाही, दुसरीकडे मिळेल आम्हाला खायला. काही एकच हॉटेल नाही इकडे. सो तर निघतो इथून परत. अरे बापरे, व्हॉट इज दिस, कसलं ट्रॅफिक आहे एवढं. नाही काय नाही, ते वन वे म्हणून असणार, बाकी काय नाही. भाई रस्ता बघा, जसं आपण पेन वगैरे सोडतो ना तरी असे डायव्हर्जन्स आणि अजून पण रस्त्याची कामं झालेली नाही आहेत. सो ठीक आहे. हे तर मी मागच्या 3 वर्षापासून बघतो आहे, जेव्हापासून येतो आहे. रत्नागिरी राईड केलेली ह्याच्या अगोदर, तेव्हा पण असंच होतं, अजून पण तसंच आहे. सो मित्रांनो, आता आपण पालीला पोचलो आहोत. इथून लेफ्ट मारून गेलो की पाली, आणि समोर कायच दृश्य दिसतात, वा वा. सो मित्रांनो, आता आपण कोलाडला पोचलो आहोत आणि अजून तरी आम्हाला काही हॉटेल मिळालं नाही आहे नाश्ता करण्यासाठी. जेव्हा गरज असते ना तेव्हा काहीच मिळत नाही, आणि जेव्हा गरज नसते ना तेव्हा तर असे लाईनीत हॉटेल दिसणार. सो मित्रांनो, आजपर्यंत आम्ही एवढा राईड केला ना ओमकारने आणि मी, म्हणजे दरवर्षी आम्ही मे महिन्यात गावी जायचो, आणि यावर्षी पहिल्यांदा तो पूर्ण रायडिंग गिअर्समध्ये आहे. पॅन्ट घेतली नवीन, जॅकेट घेतलं, ग्लव्ज घेतले, बूट्स घेतले, काय ऐकत नाही. काहीतरी हॉटेल दिसतं आहे बघ समोर, फूड कोर्ट आहे, माहीज फूड कोर्ट अँड पार्टी हॉल. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलो आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं. कुठल्या हॉटेलचं नाम केलं? माहीज फूड कोर्ट. सो आम्ही आता ऑर्डर केलं आहे पोहा. जास्त रिस्क नाही घेणार, पोहा खाल्ला आहे. हे बघा, चौघांनी पण पोहा. विनय तू पण पोहाच आहे ना? चांगला आहे बघा. आता फोन कधी सोडतच नाही कुठे राईड बिडला आला तरी. तो आता खाऊया फटाफट, आणि भूक लागलेली खूप. कॉफीची तलब होते, तर कॉफी पण पिऊया. थंड असेल तर थंड, नाही तर मग बघू काहीतरी. पहिलं तर खाऊया, खूप भूक लागली यार, खूप भूक. तो एका ब्लॉगरची लाईफ कशी असते, कुठे जायचं पहिला फोन हातात घ्यायचा, खायचं पियाचं नंतर पहिलं फोन हातात घ्यायचा, व्हिडिओ काढायची. मी व्हिडिओ काढले, त्यानंतर थोडंसं खाल्लं आणि पहिलं काम केलं आहे गोप्रो चार्जला लावायचं. कारण अजून
289 किलोमीटर्स आहे, म्हणजे अजून 5 तासचा रस्ता दाखवतो इकडून गुगल मॅप्स. सो आता बघू किती वेळ लागतो आम्हाला पोहोचायला. सो म्हणून त्यासाठी आपल्याला हे आपले सगळे काय बोलतो गोप्रो वगैरे सगळं चार्ज करून ठेवलं पाहिजे. सो गाईज आता नाश्ता करून निघालो होतो आम्ही आणि पोट भरलं आहे. क्वांटिटी चांगली होती आणि टेस्टी होतं फूड मेन म्हणजे. तर आपण ऑलमोस्ट माणगावात आलो आहे आणि ट्रॅफिक मेन तर इथेच होतं माणगाव एस टी डेपोच्या इकडे, बस डेपोच्या इकडे. सो आता माणगावमध्ये आलो आहे तर काय प्रॉब्लेम तर वाटत नाही आहे. सो लेट्स सी. हा मस्त वाटलं रे, जरा हवा गेली. हा ना यार, मजा आली यार, मजा आली सिरियसली. हवा जाते ना अशी आतमध्ये. मी थोडी झीप ओपन ठेवली आहे जॅकेटची, अशी हवा चालली आहे. मस्त मस्त वाटतं आहे. परत एकदा ट्रॅफिक मिळालं कसलं तरी कळत नाही आहे. अच्छा आत्ता माणगाव आलं आहे का? हा ॲक्च्युली असा रोड छोटा आहे ना, म्हणून इकडे माणगावात जास्त ट्रॅफिक होतं. आणि आता लोक सगळी सुट्टीसाठी निघाली आहेत गावी आपापल्या. माणगाव बस स्थानक आहे वाटतं. ओ बाय बाय बाय, काय दिसतंय यार. ओ शेट, मस्त वाटतं यार. काय लँडस्केप वाटतोय ना, जबरदस्त. चिपळूण 99, रत्नागिरी 187. होय होय होय, काय नजारा आहे यार. मगापासून बघतोय मी कॅमेरानं चालू केलेलं. असं एकदम वीर रेल्वे स्टेशन, असं एकदम कौलारू घरं खूप गेली, बट एकदम मस्त वाटतं बघायला. माहिती आहे का, असं वर्षानंतर मी जातो आहे माझ्या गावी. सो एक्साइटमेंट तर खूप आहे. सो आता बघू तिकडे गेल्यावर कुठे कुठे फिरायचं. आम्ही तर विचार केला आहे की फक्त गाव फिरायचं, म्हणजे ते टुरिस्ट स्पॉट आहेत ना ते नाही फिरायचे. कारण आम्हाला फक्त आराम करायला जायचं. वर्षभर आपण जे काम करतो त्याचं फक्त आराम. तिकडे खळ्यात बसून पाय पसरवून हा झाडांची हवा दुपारची वगैरे एक नंबर. हे बघा, अजून कायच पाहिजे. नशीब लागतं कोकणात जन्माला येण्याचं. बघा ना, हे काय दृश्य आहे यार, सुपर्ब यार. म्हणजे ना माझ्याकडे शब्द नाहीत बोलण्यासाठी, एवढं मस्त वाटतंय खरोखर. ते बघा वरती केव्ज आहेत. हे आय गेस गांधारपल्ले केव्ज आहेत. मस्त वाटतं ना, जेव्हा पण मी इथून जातो मी बघतो, खूप चांगलं वाटतं बघायला ते. आणि आपल्या राजांचा किल्ला येणार आता, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाड रायगड फोर्ट लेफ्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत कशेडी बोगद्यात. म्हणजे हा बघा इकडे समोरच बोगदा आहे बघा. आता ब्लॅक वायझर वर करायचं, नाहीतर आदळपट्टी. चांगला प्रोग्रेस आहे. लाईट वगैरे लावले तिकडे, हे बघा. म्हणजे बऱ्यापैकी उजेड आहे आता बोगद्यामध्ये. नाही तर लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा उजेड नव्हता बोगद्यामध्ये. सो बरं वाटतं आता. कोकण रेल परिसर. सो दोस्तो, आता आपण आलो आहोत खेडमध्ये आणि आता टाईम झाला आहे 10:30. परफेक्ट 10:30 झालेत. मस्त आम्ही आरामात चाललो होत आहे, काय घाई नाही करत आहे. थांबत चाललो आहे. अरे रे 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 रे, हे बघा गाईस, खेडला एक रोड खराब आहे. आई ग, एकदम टोकेरी दगड आहे तिकडे. आणि आता आपण भोसते घाटात आलेलो आहोत. मजा येते घाटात बाईक चालवायला, खूप मजा येते. वेडी वाकडी वळणं. ते बघा लेफ्टला बघा वरती, इकडे परशुराम मंदिर आहे. अरे आम्ही कधीपासून जायचा प्लॅन करतोय, होतच नाही प्लॅन. आणि आता आपण परशुराम घाटात आहे. उतरलं की लगेच चिपळूणची ती नदी बघा. थांबा, तिकडे आता झाडं आल्यात. वैशिष्ट्य नदी दाखवू नाही शकत तुम्हाला, पण चांगला नजारा आहे. म्हणजे दिसतच नाही ना म्हणून. सो मित्रांनो, आपण आता प्रॉपर चिपळूणमध्ये आहे आणि लाईन बघा इकडे पेट्रोल पंपवर. बाबा रे, म्हणजे आजपर्यंत मी रील्स बघत होतो ना, तर ते प्रत्यक्षात बघतो आता. सो मित्रांनो, आता आपण थांबलो आहोत. चिपळूण जस्ट क्रॉस केलं आणि एक ब्रेक घेतला आहे, कारण सगळ्यांना डिहायड्रेशन झालेलं. सो आता ऊसाचा रस पितोय मस्तपैकी. द्या का द्या इकडे. येस, चिअर्स. चिअर्स ब्रो. ओ शिट, काही कसं वाटलं? अल्टिमेट ना. आई साहब, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत एवढं भारी वाटलं. आणि त्यात आलं पण टाकलं, जबरदस्त लगता है यार. भाई पी के देख, मस्त लग रहा है. तेरा रिएक्शन रिकॉर्ड करना. मस्त है ना. ए भाई चीयर्स 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 चीयर्स.
सो गाईज आता जस्ट आम्ही चिपळूण क्रॉस केलं आणि थांबलेलो फ्यूल टँक फुल करायला. पॉवर पेट्रोल मिळालं आहे 1064 समथिंग असं काहीतरी मिळालं आहे. तर पूर्ण घरापर्यंत आम्ही जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. बाय 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 बाय, काय दिसतंय ना सुंदर. मजा येते, लिटरली मजा येते बाईक चालवायला. तो गाईज आता आम्ही अजून एक ब्रेक घेतला आहे कारण एवढं डिहायड्रेट व्हायला झालं परत उन्हामुळे. खूप बेकार ऊन आहे लिटरली. आम्ही थांबत येतो आहे. कधीच मी आयुष्यात एवढे राईड केले आहेत, एवढे ब्रेक्स कधीच घेतले नसेल जेवढे आज घेतले आहेत. स्वतः दुपारचे 1:15 झालेत आणि आता आम्ही जेवायला मागवलं आहे. दाल खिचडी मागवली कारण लाईटच खायचं मन करतं आहे, कारण जास्त खाल्लं तर मग ओव्हरलोड होणार. सो दाल खिचडीच मागवली. चौघं पण दाल खिचडी खाणार आणि हालत सर्वांची बेकार आहे. बघा हा बघा हा बघा हा बघा आम्हाला. तो आता इथून अजून 102 किलोमीटर दाखवत आहे, म्हणजे 2 तास दाखवत आहे. आणि इकडेचे रस्ते जे आहे ना खूप झिगझॅग आहे, त्यामुळे खूप नेमकं काय बोलते क्या झोप त्याच्यामुळे ना झोप पण खूप येते. व्हेरी गुड बाई, मराठीत बोलला. शिकतोय मी, त्याला शिकवेन हळूहळू. ठीक आहे, आता मजा आली आम्हाला. चालवायला तर मजा येते नो डाऊट, बट फक्त ऊन आहे एवढंच, बाकी काय नाही. त्यामुळे आम्ही डिहायड्रेट जास्त होतोय. पाणी पिलो, ऊसाचा रस पियालो, पण तरी पण काय होत नाही. थोडं डोकं जड होतं, बट ठीक आहे. आता जेवतो आणि डायरेक्ट घरी जातो. आता गाईज आता निघालो आम्ही जेवून. आणि मी तुम्हाला सांगायचं राहिलं की आम्ही जेव्हा संगमेश्वरात होतो तेव्हा बऱ्यापैकी कामं झाली आहेत रोडची. फक्त एक थोडे पॅचेस आहेत जे थोडे खराब आहेत. बट मी बोलेन मागच्या वेळेस जे खराब रस्ते होते ना, पूर्ण मोठा पॅच, तो मात्र ह्या टाईमला थोडा मला प्रोग्रेस वाटला. बाकी बेस्ट काम चालू आहे, म्हणजे जोरात काम चालू आहे. सो नो डाऊट आय गेस पुढच्या वर्षीपर्यंत तरी पूर्ण कंप्लीट होऊ शकतं. आय डोंट नो, बघू आता काय ते. सो गाईज हा असा रस्ता आहे ना जो लगेच कळत नाही की सिंधुदुर्गात जायला इकडे राईटला जायचा असतो. हे पाली आहे आणि इकडे जर गेलात सरळ आपण जातो तर तो कोल्हापूरला जातो रोड. इकडे असा बोर्ड पण दिला आहे, बट तो कधी कधी दिसत नाही. सो थोडं सावध राहा जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल किंवा तुम्हाला आयडिया नसेल याची, तर जरा तुम्ही सावध राहा आणि प्रॉपर तुमच्या रस्त्याने मार्गाने जावा. आता आपण लांजात पोचलो आहोत. काय रस्ते आहेत, अजून पूर्ण काम झालंच नाही या रस्त्यांचं. तो मित्रांनो आता आम्ही एक लास्ट ब्रेक घेतला आहे, असं आम्ही बोलतो आहे की लास्ट ब्रेक असेल आमचा. आणि आम्ही कोल्ड कॉफी प्यायला थांबलो आहे कारण डॅनियलला खूप झोप येत होती. इथे पण झोपलाच आहे. बघू आता इथे किती वेळ लागतो आहे. कोल्ड कॉफी ऑर्डर तर केली आहे, 4 कोल्ड कॉफी मागवल्या. थोडं फ्रेश वाटेल, चांगलं वाटेल. आणि मग आता काय 1 तासाचाच रस्ता राहिला आहे, मग नंतर घरी पोहोचू. आपल्या आता कॉफी पण आलेली आहे, आता फटाफट पिऊया आणि निघूया. सो गाईज आता आहे ना आम्ही मस्तपैकी कॉफी प्यालो ना. आत्ता आम्हाला एवढं एनर्जेटिक वाटतं आहे ना, एवढी मजा येते ना, सिरियसली तुम्हाला काय सांगू शकत नाही मी. एवढी मजा येते म्हणजे असं आमचा तरी आहे की दिवसातली 1 कॉफी तरी गेलीच पाहिजे आणि ती सकाळी गेली पाहिजे, म्हणजे पूर्ण दिवस एनर्जेटिक जातो. बट आम्ही सकाळपासून कॉफी पियालोच नाही. सो आत्ता पियालो तर आता जरा बरं वाटतं आहे. आणि आता इकडून आमचं 1 तास आहे काहीतरी घर माझं इथून. सो पोचू आम्ही. सो गाईज आता मस्त घरी पोचलो आणि टाईमसुद्धा झाला आहे 4:59, म्हणजे ऑलमोस्ट 5 वाजलेत. सो खूप मस्त वाटतंय. तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर आमचा. लास्ट इयर मी आलेलो तेव्हा व्लॉग टाकलेला की कुठली झाडं आहेत, कसे आहेत. यावर्षी देखील टाकेन मी, बघू जसं टाईम मिळेल तसं. कारण आम्ही इकडे आराम करायला आलो, फक्त कुठेही फिरायला नाही आलो आहे. आता फटाफट जाऊया, चेंज करूया आणि व्हिडिओला इथेच संपवतो. थँक्यू सो मच जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर. आणि जर बघितला असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुमचे काही थॉट्स असेल तर. भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, सी यू, टेक केअर.